मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये पुनश्च आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो माय मराठी आणि या माय मराठीमध्ये अनेक शब्द नानाविध शब्द ज्या शब्दांचा आपण वापर करतो. मग शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना करत असतील, विद्यार्थी वाचत असताना करत असतील, किंवा प्रत्येक वेळी आपण अशा अनेक नानाविध शब्दांचा वापर करतो. आणि त्यातीलच एक शब्द जो शब्द कामगिरीबद्दल एखाद्या सुंदर अशा दृश्याबद्दल वापरलं जातं आणि तो आहे नेत्रोद्दीपक. आता मग प्रश्न पडलाय, नेत्रदीपक म्हणायचं की नेत्रोद्दीपक म्हणायचं? नेत्रदीपक म्हणायचं की नेत्रोद्दीपक म्हणायचं? मित्रांनो जसं की विराट कोहली आणि विराट कोहलीच्या नेत्रदीपक फटकेबाजीवर टाळ्यांचा पाऊस पडला. तो नेहमी अशीच नेत्रदीपक कामगिरी करून दाखवतो असं आपण सहजपणे बोलतोय, सहजपणे लिहून जातो. प्रसार माध्यमातूनही तसंच वाचायला मिळतं, बरोबर ना? पण एखाद्या सुंदर आणि रमणीय दृश्याबाबतही आपण तसंच लिहितो आणि तसं बोलतोही. पण कधीतरी हा फरक आपण बघितलंय का? जाणून घेतलं का? जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का? नाही ना? तर आज आपण तो जाणून घेऊ. नेत्रदीपक म्हणायचं की नेत्रोद्दीपक म्हणायचं, त्यातला फरक, सूक्ष्मसा फरक आपण आज बघून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो बघूया या दोन्ही मधला फरक काय. तर मित्रांनो नेत्रदीपक म्हणजे डोळा आणि दिवा. नेत्र म्हणजे डोळा आणि दीपक म्हणजे दिवा. खरं म्हणजे हा शब्द नेत्रोद्दीपक असं लिहायला हवा, कारण त्याचं असं आहे की नेत्रोद्दीपक म्हणजे नेत्र आणि उद्दीपक अशा दोन शब्दापासून तयार झालेला आहे. उद्दीपक म्हणजे काय तर उत्तेजना देणारे किंवा विस्तार करणारे, जे दृश्य नजरेस पडल्यामुळे आपले नेत्र उत्तेजित होतात म्हणजे विस्फारतात, म्हणजे नेत्रोद्दीपक ठरतात. तेव्हा यापुढं असं काही पाहिलं की लिहायचं नेत्रोद्दीपक आणि कर्तृत्वही गाजवायचं ते नेत्रोद्दीपकच. मित्रांनो डोळ्यांना आनंद देणारा आकर्षक अशा शब्द म्हणजे नेत्रोद्दीपक. आता उदाहरण देता येईल आपल्याला. नेत्रोद्दीपक देखावा पाहून पर्यटक मंत्रमुग्ध झाले किंवा त्याचे नृत्य नेत्रोद्दीपक होते. मग आजपासून आपण नेत्रदीपक नाही म्हणायचं, नेत्रोद्दीपक म्हणायचं. नेत्र म्हणजे डोळा आणि उद्दीपक तुम्हाला सांगितलं मी. तर उद्दीपक म्हणजे उत्तेजना देणारे, जे आपल्या डोळ्याला उत्तेजना देतात असे दृश्य. मग आता यापुढे आपण नेत्रदीपक लिहायचं नाही, बरं का? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मी असेच अनेक शब्द तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येणार आहे. जय महाराष्ट्र.